मकर संक्रांती. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांती हा संपूर्ण सृष्टीला ऊर्जा देणाऱ्या सूर्यदेवाची उपासना करण्यासाठीचा सण. भारतीय कालगणनेनुसार सूर्य 12 राशींमधून भ्रमण करतो. पौष महिन्यात सूर्याचे मकर राशीतील संक्रमण किंवा प्रवेश म्हणजेच मकर संक्रांती. इंग्रजी कालगणनेनुसार 14 किंवा 15 जानेवारीला हा दिवस येतो. मकर संक्रांतीपासून भारतीय उपखंडात दिवस मोठा व रात्र लहान व्हायला लागते. विश्ववृत्ताचा उत्तर गोलार्ध हा मकर संक्रांतीच्या आसपास सूर्याच्या दिशेने कलायला सुरुवात होते व उन्हाळा सुरू होतो. दिवसाचे तास वाढायला लागतात. हळूहळू उन्हाळा वाढत जातो. हेच उत्तरायण. साधारणतः 6 महिन्याने हे कलन थांबते व दक्षिणायन सुरू होते. महाराष्ट्रात हा सण 3 दिवस साजरा करतात. संक्रांतीच्या आधीचा दिवस भोगी संक्रांत व संक्रांतीच्या नंतरचा दिवस किंक्रांत. भोगीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे. यामुळे येणारा उन्हाळा ऋतू बाधत नाही असे म्हटले जाते. हिरवा घेवडा, पापडी, हरभऱ्याचे हिरवेगार दाणे, कोनफळ, लाल चुटूक गाजरे, भुईमुगाच्या व इतर प्रकारच्या शेंगा यांच्या एकत्र भाजीला भोगीची भाजी म्हणतात. तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी व मुगाची खिचडी असेही पदार्थ या दिवशी आवर्जून करतात. म्हणूनच म्हणतात, न खाई भोगी तो सदा रोगी. हा सण दक्षिणेकडील राज्यात पोंगल तर उत्तरेकडील राज्यात लोहडी म्हणून साजरा केला जातो. संक्रांतीच्या दिवशी आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना तिळगुळ देतात. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणून स्नेहवृद्धिंगत होण्याची शुभकामना देतात. तीळ अतिशय स्निग्ध, पचायला हलके व सात्विक. तीळ सेवन केल्याने शक्ती व चैतन्य मिळते. या दिवशी घराघरात गुळाची पोळी करून देवाला नैवेद्य दाखवतात. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत विवाहित स्त्रिया हळदी कुंकवाचा समारंभ साजरा करतात. या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. बऱ्याच ठिकाणी स्त्रिया एकमेकांना आता भेटवस्तू वाण म्हणून देतात. लहान मुलींना या काळात बोरन्हाण घालण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे. लहानग्यांना काळे कपडे व हलव्याचे दागिने घालून तयार करतात. हरभरे, ऊसाचे कर्वे, मुरमुरे, बोरं, हलवा यांच्या मिश्रणाने त्यांना न्हाऊ घालतात. आधुनिक काळात चॉकलेट, बिस्किटे, लहानांचे आवडते जिन्नसही वापरतात. नववधूचे पहिले हळदी कुंकू तिला काळी साडी व हलव्याचे दागिने घालून या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात हौसेने करतात. या दिवसात पतंग उडवण्याचीही प्रथा आहे. असे म्हणतात, या दिवशी भागीरथीच्या तपस्येने प्रसन्न होऊन गंगा स्वर्गातून खाली पृथ्वीवर आली म्हणून तिला भागीरथी म्हणतात. या काळात गंगेत स्नान करण्याचीही पद्धत आहे. संक्रांतीचा पुढचा दिवस किंक्रांत म्हणून साजरा करतात. या दिवशीच संक्रांती देवीने किंकरासुराचा वध करून सर्व प्रजेला त्याच्या जाचातून मुक्त केले. रोजच्या दिनक्रमात सणामुळे आपल्याला आनंद मिळत असतो. असा हा आनंद वाढवणारा एक सण म्हणजे संक्रांत. भूतकाळात झालेले समज गैरसमज, भांडण, कटू आठवणी, आपसातील वैर सारे विसरून एकमेकांशी मैत्रीचे संबंध वाढवावे असा संदेश देणारा हा सण.